प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. सकाळचा भोंगा. मित्रांनो, मला एक स्वप्न पडलं आणि स्वप्न असं पडलं की अमित देशमुखांनी भाजपत प्रवेश केलेला आहे. बातमी सुखावणारी बरं का. आणि त्या स्वप्नात अजून एक ट्विस्ट आहे. अर्चनाताई पाटलांना काँग्रेसची ऑफर आहे. त्या काँग्रेसमध्ये गेल्यात आणि अमित देशमुख भाजपत आले. आता तुम्ही म्हणताल रत्नाकर औसेकर सकाळी सकाळी हे काय बोलेल. मित्रांनो, खरं सांगू, लातूरच्या भल्यासाठी, लातूरच्या विकासासाठी, लातूरला विकास खेचून आणण्यासाठी एक माझं असं एक स्वतःचं वैयक्तिक मत बोलतोय. मी कोणत्याही नेत्याचं मत नाही, हे कोणत्या पक्षाचं नाही, कोणत्या प्रवक्त्याचं नाही, कोणत्या पार्टीचं नाही. हे मला स्वतःला वाटलं की आता काँग्रेसच्या या डुबत्या नौकेत बसण्यात गरज काय. बरोबर आहे का नाही. मला सांगा, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर अजूनही त्यांच्या अंगातली काँग्रेस गिरी नाही हे सांगतात. अजूनही ते काँग्रेसचेच स्वतःला समजतात. अहो, जर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या 1 महिना अगोदर जरी भूमिका ठाम घेतली असती की मी नरेंद्र मोदींचं समर्थन करतो आणि अर्चनाताईंच्या व्यासपीठावर आले असते, थोडेसे काही व्हिडिओज दिले असते, काही लोकांना आव्हानं केली असती की अर्चनांना विजयी करा, तर माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे. कदाचित या माझ्या मताला अर्चनाताई सहमत आहे का नाही मला माहित नाही. कदाचित माझ्या ह्या मताला शिवराज पाटील सहमत आहेत का नाही हे मला माहित नाही. पण मला एवढं समजतंय, एवढं राजकारण मी 40 वर्ष पाहिलेलं आहे की 100% 5 ते 10 हजार मतं वाढली असती आणि आज अर्चनाताई आमदार झाल्या असत्या आणि अर्चनाताई आज महिलामधून मंत्री झाल्या असत्या. हे पा, लक्षात ठेवा, वेळ गेली सब कुछ गया. म्हणजे टाइमला महत्व आहे. हे मी थोडंसं मनातून बोलतो मित्रांनो. कदाचित हे ताईंना आवडणार नाही किंवा भैयाला आवडणार नाही की औसेकर स्वतःच्या मनाच्या बाता मारतात. ठीक आहे, तुम्ही काही समजा, पण मी एक कॉमन मॅन, मी एक रस्त्यावरचा माणूस, मी एक सामान्य माणूस. ही माझ्या भावना, माझ्या प्रतिक्रिया, हे माझ्या स्वतःचं मत आहे, स्वतःचं माझं वैयक्तिक मत आहे की भैयानी आता भाजपत जावं. कारण काँग्रेसमध्ये भैयाला कोणतं महत्व राहील. भैयाला ठीक आहे, स्टार प्रचार केले ना, आता ते काय प्रदेशाध्यक्ष, पण केवढं आव्हान आहे. ही कसे सूत्र सध्या चालतायत. आता भाजपमध्ये शरद पवार आधी जाणार का उद्धव ठाकरे आधी जाणार ह्याच्यासाठी चढावड सुरू झालेली आहे. तासाला स्टेटमेंट बदलायला लागलेले मित्रांनो. उद्धव ठाकरेंना हिंदूंचा कळवळा यायला लागलाय कालपासून. आणि ह्याच हिंदूंचं हनुमान चालिसा पडण्यासाठी विरोध केला होता नवनीत राणांना ह्याच उद्धव ठाकरेच्या सरकारने. त्यांना जेलची हवा घालवली. हे हिंदुत्व तुमचं. आज हिंदुत्वाची आठवण आली सगळं काही संपल्यानंतर. धोबी पछाड झालेले महाविकास आघाडीच सैरभैर आहेत नेते, कार्यकर्ते तर त्याच्यापेक्षा जास्त सैरभैर आहेत मित्रांनो. आणि म्हणून मला एक असं वाटलं की अमित देशमुखांनी भाजपत जायला काय हरकत आहे. मी तर म्हणतो डॉक्टर खासदार काळगेंना सुद्धा घेऊन जावं आणि काळगेंना केंद्रात एखादं राज्यमंत्री पद द्यावं. काय फरक पडतंय. लातूरचा विकासच आहे त्यामध्ये. म्हणजे काळगेंची तर किती लाटरी लागणार आहे बघा. एक तर खासदार की अमित देशमुखांमुळे सहज मिळाली. अहो, तसे आमचे डॉक्टर काळगे नशीबवान आहेत. गेल्या 2 ते 3 टर्म पासून डॉक्टर काळगे प्रयत्न करतात खासदार होण्याचे.
आणि यावेळेस त्यांची लॅटरी लागली, बरोबर आहे की नाही मित्रांनो? आणि मग आता त्यात दुधात साखर कशी पडणार? जर त्यांनी भाजपत प्रवेश केला, फक्त एका अटीवर प्रवेश करा की राज्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, कमीत कमी मोठ्या दर्जाचं पद मिळालं पाहिजे. हे झालं तर लातूरच्या विकासासाठी फार मोठं योगदान राहणार. लक्षात ठेवा मित्रांनो, डॉक्टर काळगे हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, चाणाक्ष आहेत, शब्द कोणता कुठं वापरायचं चांगलं ज्ञान आहे. ते काही श्रंगारेसारखे आगळ पगळ कुठेही काही बोलत नाहीत, ते अगदी व्यवस्थित मुद्देसूद त्यांचा प्रवास चालू आहे. मंत्र्यांना भेटतायत, विकासासाठी काही रेल्वेसाठी विमानतळाचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत, दररोज विमान सेवा व्हावी म्हणून अजून काही रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे डॉक्टर काळगेंचं मी अभिनंदन करतो. पण आता मला असं वाटतं की हे विरोधी पक्षाच्या नौकेत बसून फायदा काय? लातूर काय मिळवणार आहे? आणि देशमुखांकडे जे आज हे प्रचंड संपत्ती, देशमुखांचं हे प्रचंड साम्राज्य, शेकडो कंपन्यांचं जाळं, याच्यातून जर देशमुखांना ईडी पासून वाचायचं असेल, याच्यातून जर देशमुखांना काही ढाडीपासून वाचायचं असेल, तर देशमुखांनी काय हरकत आहे भाजपत जायला? नाहीतर एक दिवशी हर्षवर्धन पाटील म्हणाले होते, आता मी शान झोपतो म्हणले, आता मला ईडी बीडीची भीती नाही. कारण देशमुखांचे साम्राज्य तेवढं मोठं आहे. आणि भाजप तर आता राक्षसी बहुमताकडे जात आहे. लक्षात ठेवा तुम्ही. आता काहीतरी अजून केंद्रामध्ये बदल होऊ शकतो, धक्का मिळू शकतो महाराष्ट्राला, की कदाचित अनेकांचे खासदार भाजपात प्रवेश करू शकतात. म्हणजे नरेंद्र मोदी साहेब निश्चिंतपणे पुढे येणारी 5 वर्ष कार्यक्रम करू शकतील, पुरे कार्यकाळ पूर्ण करू शकतील आणि काहीतरी या देशाला दिशा देण्याचा प्रयत्न करू शकतील. पण मित्रांनो, मला एक असं वाटायला लागलेलं आहे की लातूरच्या मला तुम्हाला खरं सांगू, आम्हाला विकास पाहिजे. बर, तुम्ही म्हणता टक्केवारी, भ्रष्टाचार, फंड, तळ राखणारा पाणी पितच असतो. कोणीही धुतल्या तांदळाचा नाही. हमाम में सब नंगे है, सब घोडे 12% है, असं मी स्पष्ट बोलणार एक माणूस आहे. कोणी सांगू दे मी फार शाहू आहे म्हणून. कारण आज दररोज 1000 लोकांना चहा, नाश्ता, काय तुमच्या घरचं सोयाबीन विकून तुम्ही नाही खाऊ घालत. आलेल्या लोकांना बिस्लेरीची बाटली हातात द्यायला काय तुमच्या घरी सोन्याच्या अंडी देणारी कोंबडी नाहीये. असंच इकडून तिकडून टक्केवारीतून, भ्रष्टाचारातून, इकडून तिकडून आलेला पैसाच तुम्ही लोकांना कॉफी चहा पाचताय. आणि कोणी आगाव बोललं तर त्याला म्हणतात की अजून एखादी कॉफी पे, पण जास्त बोलू नको. असे राजकारणी मी पाहिलेले. पण मित्रांनो, एक माझं असं मत आहे, हे पहा, मी थोडं स्पष्ट बोलणारा माणूस आहे, म्हणूनच आपला भोंगा गाजतोय, म्हणून लोकांना भोंगा आवडतोय. फक्त मला असं वाटतं की जर लातूरच्या विकासासाठी काही चांगलं घडणार असेल आणि जर आम्ही देशमुखांनी निर्णय लवकर घेतला, बघा, उद्धव ठाकरे गाडीत बसायच्या आधी, शरद पवार गाडीत बसायच्या आधी पटकन देशमुखांनी गाडीत बसून जाऊ. कोणत्या? भाजपच्या विकासाच्या गाडीमध्ये. कारण आपल्याला फंड आणायचे, आपल्याला विकास करायचा आहे, काहीतरी MIDC डेव्हलप करायची, काहीतरी लातूरच्या तरुणांच्या हाताला काम द्यायचा जर तुमचा काही हेतू असेल, जर खरंच विकास करायचा असेल. कदाचित आमचं बोलणं कुणाला आवडणार नाही, कदाचित आम्ही देशमुखांना सुद्धा नाही आवडणार, अर्चनाताईंना सुद्धा नाही आवडणार की औसेकर असं कसं बोलतायत, आम्ही सच्चे, आमच्या अंगातले काँग्रेस कोण काढणार आहे? अहो, आता कशाचं काय अंग्रेसन, कशाचं काय आलंय, आता इथं पडलंय आम्हाला विकासाचं पडलंय. तुमच्या अंगात कोणती काँग्रेसन, किती पक्ष तुम्ही एकनिष्ठ दे, सगळ्या जगाला माहिती आहे. कोण कसे कसे पक्ष चालवतंय, इथं काय काय भानगडी झाल्या, कोण कोणाला कसं रोखतंय, काय काय, म्हणजे इथली आरची परशान सैराट तर सगळ्या देशात प्रसिद्ध झालं. लातूरचा सैराटची प्रिन्स आरचीची गोष्ट दिल्लीपर्यंत चर्चा होती म्हणे, असे माझे दिल्लीचे मित्र म्हणले. मित्रांनो, फक्त मला असं वाटतंय, असं का वाटतं याच्या मागची मी 2 कारणं तुम्हाला सांगणार आहे की आम्ही देशमुखांनी भाजपत का जावं. कारण आम्ही देशमुख 9 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा पूर्ण कार्यकाळ त्यांनी वरळी येऊन त्यांच्या बंगल्याहून गाजवलेला आहे. आता जे कितीतरी जे काही आता मंत्री आहेत ना, हे सगळे कागद घेऊन त्यांच्या दारात वेटिंगला बसलेले मी बघितलेले. पण टाइम की बात आहे, काळ असतो, वेळ असते. एकदा ती वेळ निघून गेली की पुन्हा ती वेळ येत नाही.
जशी अर्चना त्याची वेळ निघून गेली. मी 1 महिन्यापासून ओरडत होतो की शैलेश पाटील चाकूरकर, तुम्ही रस्त्यावर या, तुम्ही गळ्यात गमजा घाला भाजपचा आणि चला फिरा, लोक तुमच्या मागे येतील, 2-4 हजार मतं वाढतील, एक जाळं निर्माण करा. जसं जसं अर्चना त्याचं तिकीट फायनल झाल्यात सुद्धा मी विनंती केली होती, पण मित्रांनी नाही ऐकलं आमचं, नाही ऐकलं की म्हणले मी काँग्रेसशी कशी प्रतारणा करू, काँग्रेसशी कशी प्रतारणा करू, घ्या फळ. शिवराज पाटलांना मी 3 वेळा विनंती, मी तेच वारंवार का बोलतोय तर मग थोडीशी मला खंत वाटते की अगदी आलेला तोंडचा घास ताईंचा गेलेला आहे. ताई आज मिनिस्टर मध्ये राहिल्या असत्या, लातूरला मंत्रीपद मिळालं असतं, एक महिला मंत्री म्हणून एक मान मिळाला असता लातूरला, आणि तो देणं भाग होतं. कारण एका मातब्बर देशमुख परिवारामध्ये त्यांनी पराभव केलेला होता. कारण ग्रामीण तर रमेश कराड जिंकणार ह्याची आम्हाला पूर्णपणे खात्री होती, पण लातूर शहरातून झटका बसेल असं वाटत नव्हतं. पण एवढा बसला की अगदी थोडक्यात काठावर वाचले. बरं, भाजपच्या कार्यकर्त्यांनी हुरळून जायची काही गरज नाहीये, कारण भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्क माहिती आहे की त्यांचा ठराविक मतदार तेवढा बेस त्यांचा मिळालेला आहे. त्यांना जे काही 70,000 लाहोटीची फिक्स आणि वर वाढलेले 25-30 हजार हे ठीक आहे, हे लाडक्या बहिणीचे आहेत. पण खरा जर तुम्हाला फायदा झाला आहे भाजपला तर वंचितचा झालेला आहे. वंचितनं 25,000 मतं खाल्ली म्हणून तर मग अमित देशमुखांचं मताधिक्य घटलंय. त्यामुळं भाजपने भ्रमाच्या भोपळ्यात जाऊ नये की बघा 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 आम्ही अमित देशमुखांचा पराभव करायला तयार होत होता, झाला होता, किंवा करायच्या पूर्ण लातूरकर परिवर्तनाच्या मूडमध्ये होतं, ह्याच्या भ्रमात जाऊन त्या हवेत राहू नये भाजपच्या कार्यकर्त्यांनी, असं मला वाटतं. बरं, वैयक्तिक मत आहे माझं, मी कुणाचं ह्याचं मत त्याचं मत मी म्हणत नाही की मला असं स्वतःला असं जाणवतंय की हे जर या ठिकाणी जर वंचित नसलं असतं तर आज अमित देशमुख 30,000च्या लीडने निवडून आले असते, 30 ते 35,000च्या लीडने निवडून आले. कारण बराचसा फटका वंचितचा अमित देशमुखांना बसलेला आहे. आता कोणी म्हणतं विनोद खटके मॅनेज झाले, कोणी म्हणतं नाही झालं, कोणा म्हणतं असं झालं, कोण म्हणतं तसं झालं. आता चर्चेचं गुऱ्हाळ हे चालूच राहणार आहे 5 वर्ष, त्याला कोणी रोखू शकणार नाही. पण एक सध्या जे मला जाणवलेलं आहे की चाकूरकर परिवारातल्या रक्तातली काँग्रेस जात नाही आणि अमित देशमुखांच्या परिवारातली सरंजामशाही जात नाही. म्हणजे त्यांना जो डामडोल, लाल दिव्याची गाडी, हेलिकॉप्टरमध्ये उतरल्या पोलिसांचा सल्यूट, सलाम, कार्यकर्त्यांची रेलचल, वेटिंगला बसलेली शेकडो कार्यकर्ती, डामडोल, आणि हे मंत्री नसलं की थोडंसं कमी होऊन जात, बरोबर का नाही. आणि आमदार झाले की मग तेच आपले ठराविक 10-5 जीन पॅन्टचे कार्यकर्ते जवळ बसलेले असतात, त्याच शिराळाच्या गप्पा. पण जर मंत्री राहिले तर काहीतरी वेगळा डामडोल असतो, काहीतरी विकासाची अधिकारी दारात बसलेले असतात, काहीतरी विकासाची कामं असतात. आता अमित देशमुखांना वेळ नाही हे आम्हाला माहिती, कारण त्यांच्याकडे एवढ्या कंपन्या की त्या कंपनीच्या रोज एक जरी त्यांनी मिटिंग घेतली त्यांना 1 वर्ष सहज निघून जात, एवढं त्यांचं व्याप मोठं आहे. आणि चांगली गोष्ट आहे, काय वाईट काय. एखाद्या राजकीय माणसानं उद्योगी राहणे असं कोणी सांगितलं, व्हायलाच पाहिजे. पण कुठंतरी असं आम्हाला वाटतंय की ज्यावेळेस सत्तामधून संपत्ती येते, संपत्तीमधून पुन्हा सत्ता असं वाटते. मग त्या डामडोलापासून हा देशमुख परिवार अलिप्त राहू शकेल का? एक माजी आमदार, एक पराभूत आमदार म्हणून धीरज देशमुख 5 वर्ष हे सहन करू शकतील का? कारण अमित देशमुख एवढे स्वाभिमानी की त्यांनी लातूरच्या विकासासाठी, लातूरच्या प्रश्नासाठी, लातूरला विकास मिळावा म्हणून एकदाही कोणत्याही मंत्र्याकडे त्यांनी शिफारस केली, प्रयत्न केले नाहीत, असं अजितदादांनी ठामपणे सांगितलेलं आहे. हे आम्ही नाही बोललो, अजितदादा बोललेले आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगतायत. याला काय कारण आहेत? मग आता काय होणार आहे? तर मला असं वाटतं की आता एकच होणार आहे की काहीतरी दिलीपराव देशमुखांनी स्वच्छकर चालवून, कारण त्यांचे जावई आता आमदार झालेत भाजपचे. दिलीपरावांपुढे किती पेच आहे बघा, इकडे काँग्रेस आहे लातूरला आणि तिकडे जावयाकडे भाजप आहे. त्यांचा न्यूट्रल कार्यक्रम चालू आहे. त्यांना समजत नाही इकडला प्रचार करायचा का, तिकडे भाजपच्या स्टेजवर प्रचार कमळाला मतदान करू या म्हणतील, लातूरमध्ये आले की हाताला मतदान करा. त्यांना काय,
त्यांना सगळे आपलेच आहेत, सगळे आले पाहिजेत असं त्यांचं एक प्रामाणिकपणे भावना, आणि त्यात काही वावगं नाहीये. त्यांना आता शेवटी प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. एकाच घरामध्ये दोन दोन पक्ष आपण पाहिलेत, पण नांदताना पाहिलेत. माधवराव सिंधिया आणि त्यांच्या मातोश्री सिंधिया तिकडे त्या भाजपच्या, माधवराव शिंदे काँग्रेसचे. त्यामुळे फार काही फरक पडणार नाही. जर अमित देशमुखांना हे शक्य नसेल त्यांनी धीरज देशमुखांना भाजपत पाठवावं, की जेणेकरून लातूरच्या विकासामध्ये कोणती खीळ येणार नाही, लातूरच्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि सर्व कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य येऊन पुढे येणारी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदा, ग्रामपंचायत्या, सोसायट्या, कारखाने ह्या सगळ्यांच्या निवडणुका त्यांना सोप्या जातील. आणि जस चांगला निर्णय जस भैयांनी घेतला, आता कसं आहे, भैयांचे डायरेक्ट संबंध हाय लेवल पर्यंत आहेत. अमित शहा पर्यंत ते बोलू शकतात, त्यांचे अगदी हाय लेवल हाय, ते काही करू शकतात. अशक्य ते शक्य कोण करू शकतं? फक्त देशमुख करू शकतात. तर मित्रांनो, थोडस माझ्या मनातलं बोललो मी, कारण का मला कुठेतरी हे जाणवायला लागलं होतं की किती जरी झालं तर चाकूरकर परिवारातली काँग्रेस जात नाही. त्यामुळं शिवराज पाटील चाकूरकरांनी अर्चनाताईंना सोनिया गांधीकडे घेऊन जावं, अगदी राष्ट्रीय स्तरावरचं मोठं पद द्यावं कुठे, किंवा ज्या राज्यामध्ये त्यांचे हे आहेत काँग्रेसचं वर्चस्व, त्या राज्यातली एखादी आमदारकी बहाल करावी, किंवा त्या राज्यातून एखादं काँग्रेसची खासदारकी बहाल करावी. आणि सोनिया गांधींनी सुद्धा चाकूरकरांचं योगदान लक्षात घेऊन त्यांच्या घरातला वारस पुढे यावं म्हणून अर्चनाताईंना एखादा खासदार करावं किंवा आमदार करावं. कारण ते सुद्धा हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, चाणाक्ष आहेत, आणि कोणते शब्द कुठं वापरेन, कुठं बोलावं, कुठं बोलू नये याचं चांगलं ज्ञान त्यांना शिवराज पाटलांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्या सुद्धा एक चांगल्या सक्षम नेतृत्व बनू शकतं, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, मी तर म्हणतो की, मी तर पहिल्या व्हिडिओ सुद्धा म्हणत होतो की अर्चनाताईंना एक 10 ते 15 वर्ष उशीर झालेला आहे. नाहीतर आजपर्यंतही या महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा एखाद्या चांगल्या मोठ्या पदावर, जसं आज रजनी पाटील केजच्या आज डायरेक्ट सोनिया गांधीजवळ बसून खासदारकी भोगतायत, त्या लेवलला जर अर्चनाताई पाटील असल्या असत्या. आता देर आहे, दुरुस्त आहे, काही हरकत नाही. आम्हाला आम्हाला सगळ्या गोष्टीतून एकच विचार करायचा आम्हाला, की आम्हाला लातूरचा विकास पाहिजे. लातूरचे प्रश्न लोकसभेत, विधानसभेत मांडून कोण विकास खेचून आणतो? म्हणून मी हे थोडं वादग्रस्त विधान करतो की डॉक्टर काळगेंनी, खासदार डॉक्टर काळगेंनी भाजपत जावं, एखाद्याचे राज्यमंत्रीपद घ्यावं, अमित देशमुखांनी भाजपत जावं. काय फरक पडतोय? अर्चनाताई राहतील भाजपमध्ये, ठीक आहे, मग पुन्हा सत्तेचं विकेंद्रीकरण करा, बरोबर आहे. ताईंकडे काही भाग द्या, काही कामच, काही पद, काही अमित देशमुख, काही काळगेंकडे, हे सगळे मिळून जर आपल्या लातूरचा गाडा पुढे चालवता आला, जर लातूरचा विकास हाच लातूरच्या कार्यकर्त्यांचा ध्यास. मित्रांनो, तर तुम्ही म्हणताल आज लातूर बद्दल औसेकर भरभरून का बोलले? माझ्या मनात जे वाटलं ते मी बोललो मित्रांनो. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार. थोडासा माझा स्वार्थ मी असा साधणार आहे की माझ्या सर्व व्ह्यूवर्सला, दर्शकांना, लातूर शहरात आणि लातूर जिल्ह्यात राहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना मी एक गोष्ट सांगू इच्छितोय की माझा एक 1 BHK 800 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट बालाजी अपार्टमेंट सावेवाडी या ठिकाणी मला किरायाने देणे आहे. लिफ्टची सोय आहे, स्वच्छ आहे, आणि अतिशय सुंदर असा हवेशीर फ्लॅट. 2 बाल्कनी आहेत, गॅलरी आहे, पाण्याची सोय आहे, लाईटची सोय आहे, आणि निसर्गरम्य उच्चभ्रू वस्तीमध्ये आजूबाजूला सगळे डॉक्टर्स, इंजिनियर्स अशी सर्व प्रतिष्ठित मंडळी राहतात. मला हे खास आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की आपणा जर कोणाला माझा फ्लॅट किरायाने पाहिजे असेल तर त्याचं भाडं मेंटेनन्ससहित फक्त 8,000 रुपये प्रतिमाह आहे. आणि जर मेंटेनन्स तुम्ही भरणार असताल तर 7,500 रुपये प्रतिमाह आहे. त्यामुळं आपणाला मेंटेनन्ससहित घेणंच परवडेल, कारण त्याचा मेंटेनन्स वार्षिक 8,000 ते 9,000 रुपये आहे. आणि जर आपण मेंटेनन्स सहित घेतलात
तर आपल्याला ते मेंटेनन्स फक्त 6,000 रुपये पडतो. त्यामुळे तुमचा 3,000 त्यात फायदा आहे. फक्त जर माझे सर्वांना विनंती आहे, जर कोणाला माझा फ्लॅट मौजे सावेवाडी, लातूर सावेवाडी, दिवाणजी मंगल कार्यालयाच्या बाजूला बालाजी अपार्टमेंट, सावेंची बिल्डिंग आहे, अतिशय सुंदर बांधकाम आहे आणि शेजारी सर्व चांगली प्रतिष्ठित मंडळी राहतात. आणि जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी कृपा करून मला माझ्या फोन नंबरवर मला संपर्क करा आणि मी तुम्हाला फ्लॅट तो दाखवेल. लिफ्टची सोय आहे. सर्व प्रकारच्या सोयीने युक्त हवेशीर असा फ्लॅट मला किरायाने द्यायचा आहे. त्यासाठी आज मी माझ्या या यूट्यूब चॅनलचा उपयोग करत आहे. जर कोणाला आपल्या जवळच्या मित्राला किरायाने पाहिजे असेल तर त्यांनी आवर्जून मला माझ्या मोबाईलवर संपर्क करायचा आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9890 39 87 88. माझा मोबाईल नंबर लक्षात ठेवा, 9890 39 87 88. धन्यवाद मित्रांनो. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.